आज सकाळपासून ना सकाळी 9:30ला सुरू केलेलं मी 12 वाजेपर्यंत हे एक कपाट लावत होते बघा। मी गावी जाण्यापूर्वी या मोठ्या रेड ब्लू दिसतात ना मोठमोठ्या बॅग्स त्या दादरून आणल्या होत्या, पण त्याच्यात सामान भरायला मला वेळ नव्हता। आज मी काय केलं, सगळं बायफर्केट केलं, वेगवेगळं केलं। साध्या साड्या एका बाजूला ठेवल्या, साधे सलवार कमीज एका बाजूला ठेवले, हे भजनेला जाताना घालायचे, हे स्पेशल ओकेजन्सला जाताना घालायचे सलवार कमीज। तसंच हा खंड संपूर्ण बॅग्सनी भरला, वेगवेगळ्या प्रकारचे पर्स आणि बॅग। ह्याच्यात माझं करोनाच्या वेळी असलेलं सगळं सामान, स्टीम मशीन हे आणि ते काय लागत नाही हो, सगळंच आहे। आणि ह्यात मला रोजच्या व्यवहारातले सलवार कमीज, ह्यात नायलॉनच्या साड्या, ह्या बॅगमध्ये माझे देवीचा सगळा सामान आहे, नवरात्रीचा। ह्याच्यात परकर आहेत, सगळे परकर सगळे बांधून ठेवले आहेत, असं वेगवेगळं। ह्याच्यात टॉवेल्स, एक्स्ट्रा टॉवेल्स आणि एक्स्ट्रा नाईटीज असं वेगवेगळं बांधलं नाही, ह्या बॉक्सेसमध्ये घातलं। आणि आता जरा नीटनेटकं, म्हणजे मला जो पाहिजे तो बॉक्स मी काढू शकते। केव्हापासून मला करायचं होतं, आणूनही ठेवलं होतं मी सामान। आता फक्त मला या खणासाठी जिथे मी माझी एक्स्ट्रा चादरं, बेडशीट, बेडस्प्रेड्स, कुशन कवर्स वगैरे ठेवते, ते हे उघडं नको आहे मला, ते पण मी असंच बॉक्समध्ये घालून ठेवणार, म्हणजे नेटनेटकं वाटेल, हो की नाही। आणि हे काय आहे बरं, ह्याच्यात माझ्या देवीचं मुख आहे, ते सर्वात वर मी ठेवलेलं आहे। तर असं इथे एखादी बॅग अशी, बस, जास्त काही नाही। एवढे कपडे आहेत, काही विचारू नका। म्हणजे आम्ही आपला वापर असा असतो ना, आपला वापर असा असतो की, आणि हा खाली आहे ना, हा स्पेशल साड्यांचा बॉक्स आहे। हे सगळे रोजचे कपडे माझे, हे कॉस्मेटिक्स, औषधं, माझं रोजचं आहे दुकान, हे कपाट, ते लावलं नाही मी, असंच। औषधं रोजची, रोज लागणारी औषधं। आता हे परकर ना मी कापले आहेत खालून, पण त्याला माझ्याजवळ मशीन नाही आणि हाताने शिवायला मला टाईम नाही, म्हणून ते टेलरला द्यायला मी काढून ठेवलं आहे, कडा शिवायला। आणि हे थोडे इस्त्रीचे कपडे आहेत। असे माझे किती तास गेले म्हणावं।